नमस्कार. मी नितीन कांबळे. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान, देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना जागवणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला तब्बल 150 वर्षाच्या ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. हा दिवस केवळ एका तारखेचा उत्सव नाही, तर अथांग त्याग, बलिदान आणि भारत मातेला स्वातंत्र्य पाहण्याच्या ध्यासाचं प्रतीक आहे. स्वातंत्र्य मिळवणं हा एक टप्पा होता, पण ते टिकवणं आणि समृद्ध करणं ही खरी जबाबदारी आहे. आज भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक आणि तांत्रिक सत्ता म्हणून उदयास येत आहे. अंतराळ संशोधन असो, तंत्रज्ञान असो किंवा क्रीडा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात भारतीय तरुण आपली छाप पाडत आहे. लोकशाहीचे जतन करत जगातील सर्वात मोठी विविधता एका सूत्रात बांधून ठेवण्याचे काम आपल्या संविधानाने केलंय. स्वातंत्र्य म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर ती एक मोठी जबाबदारी आहे. नकळतपणे आपले दुर्लक्ष झालंय आणि आपण इंडिया आणि भारत असे दोन भाग केलेले आहेत. या स्वतंत्र भारताची आव्हाने अजून संपलेली नाहीत. या आव्हानावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणं गरजेचे आहे. मेट्रो सिटीच्या नावाने इंडिया म्हणजे शहरे तर भरली, पण गावांचे काय? भारताचं काय? गावे अजूनही मागासलेली आहेत. भारतामध्ये 6 लाखापेक्षा जास्त गावे आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत देशातील 80% पेक्षा जास्त ग्रामीण घरापर्यंत नळाचे जाळे पोचले असले तरी नळाचे पाणी मिळणं आणि पाण्याचा स्रोत बारमाही व शाश्वत असणं यात मोठा फरक आहे. भारतातील सुमारे 2.5 ते 3 लाख गावांमध्ये उन्हाळ्यात किंवा कमी पावसाच्या वर्षात पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध नसतो. ही गावे हंगामी पाणी टंचाई किंवा बोरवेल आटण्यावर अवलंबून असतात. नीती आयोगाच्या कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्सनुसार भारतातील सुमारे 60 कोटी लोक तीव्र ते मध्यम जलसंकटाचा सामना करत आहेत. अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार भारतातील एकही गाव असे नाही जिथे वीज पोचलेली नाही. 28 एप्रिल 2018 रोजी मणिपूरमधील लेसांग या शेवटच्या गावाला ग्रीडशी जोडल्यानंतर भारत सरकारने 5,97,464 वसलेली गावे 100% वीजीकृत झाल्याची घोषणा केली. शासकीय नियमानुसार जर एखाद्या गावातील सार्वजनिक ठिकाणे, उदाहरणार्थ शाळा, पंचायत कार्यालय आणि केवळ 10% घरांमध्ये विजेची पायाभूत सुविधा पोचली तर ते गाव वीजीकृत मानले जाते. त्यामुळे वीज पोचणं आणि 24 तास शाश्वत वीज मिळणे यात फरक आहे. थोडक्यात सांगायचे तर कागदोपत्री प्रत्यक्ष पायाभूत सुविधेनुसार 0 गावे विना विजेची आहेत, परंतु 24 तास अखंड आणि शाश्वत विजेचा विचार केल्यास काही दुर्गम भागातील गावांना अजूनही अधूनमधून भारनियमित आणि विजेचा अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. भारतात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते जोडणीचे काम झाले, तरी देशातील हजारो गावे किंवा लहान वाड्या वस्त्या आजही बारमाही शाश्वत रस्त्यापासून वंचित आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 99% ग्रामीण लोकसंख्येला बारमाही सुविधा मिळालेली नाही. रस्ता असणे आणि तिथे नियमित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक असणे यात मोठा फरक आहे. शासकीय अहवाल, नीती आयोग आणि वाहतूक क्षेत्रातील अभ्यासानुसार भारतातील सुमारे 30% ते 40% गावांमध्ये अजूनही नियमित, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक प्रवासी वाहतूक उपलब्ध नाहीत. देशातील आरोग्य यंत्रणेच्या रचनेनुसार प्रत्येक गावात स्वतंत्र रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नसते. त्यामुळे थेट आकडेवारीनुसार पाहिले तर भारतातील 5 ते 5.5 लाख गावांमध्ये स्वतःचे स्वतंत्र सार्वजनिक रुग्णालय किंवा प्राथमिक केंद्र नाही. शासकीय नियमानुसार प्रत्येक गावात रुग्णालय उभारले जात नाही, तर लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य केंद्र विभागले जातात. 3,000 ते 5,000 लोकसंख्या म्हणजेच 2 ते 4 गावांमध्ये एक उपकेंद्र, 20,000 ते 30,000 लोकसंख्या म्हणजेच 10 ते 15 गावांसाठी एक मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र असते. 80,000 ते 1,20,000 लोकसंख्येसाठी म्हणजेच तालुका स्तरावर 5 ते 10 खाटांचे एक रुग्णालय असते.
जरी उपकेंद्राच्या माध्यमातून गावांना जोडण्याचा प्रयत्न केला असला तरी शाश्वत आणि पूर्ण सुविधायुक्त आरोग्य सेवेचा विचार केल्यास बऱ्याचशा त्रुटी आढळतात. राष्ट्रीय कुटुंब आयोग सर्वेक्षणानुसार भारतात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढून 89% झाले आहे. परंतु जवळच्या गावात किंवा केंद्रात शाश्वत सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी अनेक अडचणी पार पाडून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. भारतात शिक्षण हक्क कायद्यानुसार सुमारे 98% पेक्षा जास्त गावांमध्ये किंवा 1 किलोमीटरच्या परिसरात प्राथमिक शाळांची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. परंतु शाश्वत शाळा, पक्की इमारत, वीज, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, डिजिटल सुविधा व पुरेसे शिक्षक असलेल्या शाळा या दृष्टिकोनातून पाहिल्यास परिस्थिती वेगळी आहे. सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 13,000 ते 15,000 दुर्गम आदिवासी ते डोंगर भागातील वस्त्या किंवा गावांमध्ये अद्यापही 1 ते 3 किलोमीटरच्या मर्यादेत प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाही. जरी बहुतांश गावांमध्ये शाळेची नोंद असली तरी देशात सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त शाळा अशा आहेत ज्यामध्ये केवळ एका शिक्षकावर चालतात. अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये पक्क्या इमारतीऐवजी तात्पुरते शेड, विजेची अनियमितता आणि संगणक इंटरनेटचा अभाव दिसून येतो. प्राथमिक शाळा उपलब्ध असल्या तरी 5वी ते 10वीच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 3 ते 5 किलोमीटर किंवा त्याहून दूर जावे लागते. म्हणजेच प्राथमिक शाळांची सोय जवळजवळ 98% गावांच्या आसपास पोहोचली असली तरी दुर्गम भागातील हजारो गावांमध्ये अद्याप पूर्ण सुविधांनी युक्त आणि शाश्वत शाळेचा अभाव आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था आणि अवाधिक श्रम बल सर्वेक्षणानुसार भारतातील बहुतांश गावामध्ये नियमित वेतन व शाश्वत नोकरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सुमारे 75% ते 80% कामगार शेती, दैनंदिन मजुरी आणि असंघटित क्षेत्रावर अवलंबून आहे. या रोजगारात उत्पन्न आणि काम दोन्ही नियमित नसतात. यामुळे 6 ते 7 कोटीहून अधिक कुटुंबे मनरेगा अंतर्गत 100 दिवसाच्या तात्पुरत्या मजुरीच्या कामावर अवलंबून असतात. थोडक्यात भारतातील 80 ते 90% पेक्षा जास्त गावांमध्ये स्थानिक पातळीवर शाश्वत किंवा रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कुपोषण ही गावानुसार पूर्ण किंवा शून्य असणारी गोष्ट नसून ती टक्केवारी किंवा तीव्रतेवर मोजली जाते. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या अभ्यासानुसार भारतातील बहुतांश गावांमध्ये काही प्रमाणात कुपोषणाची समस्या आहे. काही गावांमध्ये 5% पेक्षा कमी बालके कुपोषित आहेत तर काही गावांमध्ये 70% पेक्षा अधिक कुपोषित आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता आणि जातीभेद पाळणे कायद्याने बंदी आहे. परंतु विविध राष्ट्रीय पाहण्या, सामाजिक अभ्यास आणि स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणानुसार हे स्पष्ट होते की भारतात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात अजूनही जातीभेद आणि अस्पृश्यता पाळली जाते. इंडियन ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार भारतातील दर 4 पैकी 1 व्यक्ती सुमारे 27% आपल्या घरात किंवा दैनंदिन व्यवहारात अस्पृश्यता किंवा जातीभेद पाळत असल्याचे मान्य करतो. ग्रामीण भागात हे प्रमाण 50% पेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते. सार्वजनिक विहिरी किंवा हँडपंपवरून पाणी भरण्यास मनाई किंवा स्वतंत्र व्यवस्था, गावातील मंदिरात प्रवेशास बंदी किंवा भेदभाव, हॉटेल्स, चहाच्या दुकानात 2 कप पद्धत, सार्वजनिक वस्तू, स्मशानभूमी, लग्न कार्यात स्वतंत्र व्यवस्था ही भेदभावाची प्रमुख रूपे आहेत. NCRBच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 50,000हून अधिक SC/STवर अत्याचारांचे गुन्हे नोंदविले जातात. त्यामधील बहुतांश घटना जातीभेदाशी संबंधित आहेत. स्वातंत्र्य हा टप्पा पार करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आता हे टप्पे आपण पार पाडून या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली देऊन स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन करूया. आपल्यासाठी मनात आले म्हणून.